नमस्कार, मी सौरभ पाटील. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. रुग्णालयातच आता नवजात बालकासह आधार कार्ड काढलं जाणार आहे. या नवजात बालकांना आधार बेस जन्मदाखला दिला जाणार असून जिल्ह्यात याची सुरुवात येत्या 7 ते 8 दिवसात होणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती बीड प्रकरणावरून आवाज उठवत आहेत. मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला केलं नाही तर लढाई सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी दिला. सरकार धनंजय मुंडेंना सुरक्षा का देतंय, एका माणसासाठी सरकार का घाबरतंय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं चंबुकडी इथं महत्वाच्या दुरुस्तीसाठी 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सोमवारी आणि मंगळवारी तजवीज केली होती. मात्र आज तिसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा खंडित राहिल्यानं नागरिकांचं हाल होतंय. काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरीही यामध्ये पिण्याचं पाणी नसल्यानं नागरिकांना चौकातील सेंटरमधून पैसे देऊन पाणी आणावं लागतंय. पन्हाळ्यातून धक्कादायक बातमी समोर येते. पन्हाळा तालुक्यातल्या उतरे या गावी भाचीनं पळून जाऊन लग्न केल्यानं संतापलेल्या मामानंच भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार जेवण करणाऱ्या आचार्यासमोर घडल्यानं मोठा अनर्थ टळला. जेवणामध्ये विषारी औषध टाकत असताना मामा आणि आचार्यांची चांगलीच झटापट झाली. आचार्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानं अनेकांच्या जीवाचा धोका टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. महेश ज्योतिराम पाटील असं या मामाचं नाव आहे. कुरुंदवाड मधील जामिया नगर इथल्या गटरीचं काम करणाऱ्या ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलंय. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साधन सामग्रीचा दर्जा अत्यंत हलका असून गटारीच्या कॉन्क्रीटचे ढपले पडतायत. या ठेकेदारावर कारवाई करावी असं निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जल अभियंता प्रदीप बोरगे आणि कार्यालयीन अधीक्षक श्रद्धा मगदूम यांना देण्यात आलं. एसटी बंद पडल्यानं एसटीतील प्रवासी दुसऱ्या एसटी मध्ये बसण्यावरून कंडक्टर मध्ये वाढलेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय. हा धक्कादायक प्रकार भोगावती एसटी स्टँडवर झाला असून भर एसटी स्टँडवरच दोघांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत धक्काबुक्की केली. या हाणामारीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दोघांनीही परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्यात. जुलै महिन्यामध्ये विशाळगडच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारामुळे या किल्ल्यावर संचारबंदी लागू करण्यात आली होती. या घटनेला आता 5 महिन्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतर आता प्रशासनानं संचारबंदी उठवली आहे. यामुळेच आता पर्यटक आणि भक्तांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत गडावर जाता येणार आहे. मात्र संचारबंदी उठवताना काही नियम आणि अटी घालण्यात आल्यात. गडावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. विशाळगडवर जात असताना कोणत्याही प्रकारचं मास्क घेऊन जाता येणार नाही किंवा मास्क खाता देखील येणार नाही. कोणत्याही संघटनेच्या व्यक्तींना गडावर आंदोलन किंवा निदर्शने करता येणार नाही. कोणताही धार्मिक किंवा इतर कार्यक्रम घ्यायचा असेल तर पोलीस प्रशासनाने संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय. आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी या संदर्भात शासन आदेश जारी केलाय. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथजी पठारे यांच्या संमतीनं आज आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतंय आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी ही देखील चर्चा केली की येत्या 8 ते 15 दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू. साधारण मुळे साहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. मोरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल.
तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मराठी विश्व संमेलन जे होत आहे त्याच्या उद्घाटनाला देखील यायचं मान्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, अजितदादांच्या वतीनं, पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि शेखावत साहेबांना देखील धन्यवाद देतो. राज्यातील सर्व टोल नाक्यावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय. येत्या 1 एप्रिल पासून सर्व वाहनांचा टोल हा फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. वाहनाने फास्टॅग शिवाय टोल नाक्यात प्रवेश केल्यास आता दुप्पट टोल भरावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवारांच्या गटातील खासदार आपल्याकडे घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत आणि या चर्चाच सुरू आहेत. जर एकत्र येणार तर दिल्लीमध्ये अजित पवारांची खासम खास आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कसं आमच्या खासदारांना बोलवलं असतं आणि सांगितलं असतं बाहेर बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला, तुम्ही या. ठरलं असतं तर मग ते तटकरे साहेब असतेच ना. तटकरेंना सोडून कुठली आम्ही लोक एकत्र येऊ शकतो का? तटकरेंचीच इच्छा नसेल कदाचित, आमची तर नाहीच मनापासून. हे कोण अफवा पसरवतोय माहित नाही मला. आमची मनात म्हणजे अगदी मनापासून नाही. पण ह्याच्यातली सर्वात मोठं गोष्टी मी याच सांगितलं की तटकरे साहेब आता आमचा पक्ष नेला, आमचं निशाणी नेली, आता आमचे खासदारी उचलून देण्यात जातोय. आणि मी उकडपणाने महाराष्ट्रासमोर बोलतोय, असं काही लपून छपून बोलतच नाही. आता बुलढाणा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येते. शेगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीकाठचे काही गावातील नागरिक विचित्र आजारानं ग्रासलेत. अचानक डोळे खाजवणे, त्यानंतर 3च दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून टक्कल पडणं असा अजब आजार इथल्या नागरिकांना होतोय. भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या कालवड इथं 13 जणांवर तर कठोरा इथल्या 7 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलंय. नेमका हा काय आजार आहे याबद्दल अजून आरोग्य विभागाला समजलं नाही. मात्र या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. या अचानक उद्भवलेल्या आजारानं मात्र या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण उद्भवलंय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.